नाशिक दौऱ्यामध्ये नितेश राणेंनी खळबळजनक अशी मागणी केल्याचं बघायला मिळत आहे। कुंभमेळ्यात हिंदूंनाच दुकानं लावण्यास परवानगी द्याची मागणी त्यांच्याकडून केली गेली आहे। गोल टोपी दाढीवाले कशाला पाहिजेत असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मुस्लिमांना बाजूलाही उभं राहू देऊ नका असंही ते म्हणतायत। कुंभमेळाव्याच्या इथे जेव्हा सुरू होईल तिथे फक्त हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजे अशी माझी तर मागणी असणार। कशाला पाहिजे तिथे गोल टोपी दाढीवाले तिकडे त्यांची दुकानं थुकून देतात, तसं पण सगळं थुकून देतात। मग या सगळ्या अगर हिंदूंचा एवढा मोठा सण आहे, हिंदूंचा एवढा महाकुंभ आहे, तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं असली पाहिजे माझं असं म्हणणं आहे। तर आपण बघू शकतोय नितेश राणे यांचं हे वादग्रस्त वक्तव्य, त्यामुळे वाद पुन्हा उफाळून येऊ शकतो अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे।